मी सुनील रटाडे आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज इथे मंडंगामध्ये एक मोठा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि नितीन बालगुडे साहेब जे आहेत हे चांगले वक्ते आहेत आणि त्यांचं जो मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाने भरपूर सारे लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. त्यांचे जे व्याख्यान असतो मी यूट्यूबवरती ऐकलेलं आहे, पण आज आपल्याला लाईव्ह ऐकण्याची संधी आहे. आणि आपल्यासोबत देवारचे एक व्यक्ती आहेत, मराठे साहेब, हे पण ऐकण्यासाठी आले आहेत. कमलाकर पण आहे, खास ऐकण्यासाठी आलेले आहेत. ऐकण्यासाठी का चालेल, आमंत्रण दिलेलं का तुम्हाला? हो हो. आता पूर्ण मंडणगड तालुक्यामधील आपल्याबरोबर कमलाकर पण आहे, जावड्यातून स्पेशल आलेलं आहे. आज कशासाठी आलेलं आहे? आपण तिथं वक्तव्य ऐकायला बघा, पूर्ण मंडणगड तालुक्यामधून आज पूर्ण पब्लिक आलेलं आहे आणि हा खरोखर हा इव्हेंट जो आहे ना हा एकदम सक्सेसफुल होणार. बसायला जागा नाही, बसण्यासाठी जागा नाही. तुम्ही बाहेर इथे बघू शकता, पूर्ण गाड्याला आपण पण जाणार आहोत आतमध्ये. आपल्याबरोबर अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी ह्या प्रोग्रामसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ह्यांच्या जोडीला आणखी चेतन गायकवाड, चेतन सातोपे आणि पूर्ण मंडणगडवासी जे आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार कशी काय तयारी केलेली आहे तुम्ही? साहेब, आम्हाला हा पहिल्यांदाच प्रोग्राम होतो आहे. नितीन बानुगडे पाटील मंडणगडमध्ये पहिल्यांदा येत आणि असा वक्तृत्व करणारा व्यक्ती पहिल्यांदा आल्यामुळे फक्त मुलांचं करिअर मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आम्ही शाळा, प्रत्येक वाडी, प्रत्येक समाज, आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात भेटलो आणि आज एवढी गर्दी होणार की बसायचा सुद्धा प्रॉब्लेम नाही, एवढी गर्दी खूप गर्दी होणार आहे. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, इकडं वातावरण सगळे बघा, पूर्ण गाड्या सगळीकडे लागलेल्या आहेत, पूर्ण फुल वातावरण भरलेलं आहे आणि खरोखर यांचं खूप मेहनत आहे मोठी. चला जाऊया आपण पुढे आता. हे बघा इकडे सर, नमस्कार. हां नमस्कार. हे बघा पूर्ण पब्लिक फुल आहे इकडे. बघा हे बघा. हां नमस्कार. नमस्कार. हे बघा पूर्ण सर्व लोक मंडणगडचं पूर्ण पब्लिक इकडे आले. हे बघा नमस्कार. हे बघा महिला मंडळ पण आहे. आपण जाऊया पुढे आता. हे बघा सर्व शिक्षक वर्ग पण आलेले आहेत, पूर्ण विद्यार्थी पण आहेत. सर नमस्कार. नमस्कार. हे बघा आता तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण कॉलेजची मुलं पण आलेली आहेत, कारण विद्यार्थ्यांसाठी, हां नमस्कार तसं साहेब, विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं मार्गदर्शन असणार आहे. जाऊया आपण पुढे. क्लासेस वगैरे एक राऊंड मारून येऊया आपण पुढे. हां नमस्कार सर. तर मंडळी आपण बघू शकता इथे सर्व शिक्षक वर्ग पण आहेत, विद्यार्थी वर्ग पण आहेत. आपल्यासमोर सुद्धा सर आहेत. सर, आजचा जो कार्यक्रम आहे हा तुम्हाला काय उत्स्फूर्त आहे, म्हणजे तुम्हाला? तर आज ही जी गर्दी आहे ती फक्त नितीन बानवडे पाटील सर येणार आहे त्यांच्यासाठी गर्दी होणार आहे. आणि खरं तर त्यांचं हे अमुक व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या दृष्ट्या म्हणजे भाषणासुद्धा मुलांच्या मध्ये नवीन स्फूर्ती, नवीन संस्कार मुलांच्या मध्ये जवळजवळ मुलांच्यासाठी खूप छान आहे. अजून सगळ्या जवळजवळ 10 वाजले, 10:30 वाजले, सगळा हॉल पॅक झालेला आहे. अजूनही मुलं येत आहेत फक्त त्यांचे शब्द भाषण ऐकायसाठी. खूप छान मंडळ वातावरण खूप छान झालं आहे आणि म्हणजे खूप समाधान वाटतं. थँक्यू सर. मंडळामध्ये आपला कार्यक्रम खूप छान आहे. थँक्यू सर. मी पण यूट्यूबवरती सरांना ऐकलेलं होतं, आता प्रत्यक्ष आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. भेटूया आपण. हे बघा हे सर्व इकडे जो हॉल आहे. नमस्कार सावडे साहेब. हां नमस्कार. नमस्कार. चांगली तयारी केलेली आहे. हे बघा. हे बघा पूर्ण कॉलेजच्या मुली पण आले सर्व. हे बघा बसायला जागा नाही. सर नमस्कार. आहे जागा मिळेल आहे जागा आहे. आपण जाऊन यावं पुढे, कशी काय तयारी आहे बघूया आपण. हां नमस्कार लोखंडे साहेब. नमस्कार. नमस्कार. हां नमस्कार. वैगण साहेब नमस्कार. नमस्कार.
हे बघा फुल बॅक हॉल झालेला आहे. हे बघा म्हणजे उभं राहायला पण जागे नाही. हा ना, बघा हा गर्दी बघू शकता तुम्ही. भारतामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या गृह खात्याच्या अंतर्गत काही सेंट्रल हे बघा नितीन बालगुडे सर यांचं आगमन झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही. नागरिकांचा महामेळा पाहिला की विचारांचं सोडून करता महाराष्ट्रातील कानं अजूनही तयार आहे हे सांगण्यासाठी पुन्हा त्रयस्थ माणसाची आवश्यकता लागणार नाही. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा सन्माननीय साखरे साहेबांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण तीनही हॉल म्हणले आहे, आपण तिथे जाऊन आला 10चा कार्यक्रम आणि पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा समूह हा सकाळी 7:10 आला होता. त्या महाप्र शाळेतील विद्यार्थ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आत्मीयता आणि तळमळ तुमच्या मनामध्ये असली ना की विचारांचं काबूल हे चळवळ निर्माण केल्याशिवाय स्वस्त बसत नाही. हा महाराष्ट्र सरकारचा सरांचं आगमन झालेलं आहे. चला जाऊया आपण आता आतमध्ये. चला आता ऐकण्यासाठी जाऊया. आणि आगमन झालेलं आहे सरांचं. आता आपण ऐकण्यासाठी जाणार आहोत आतमध्ये लाईव्ह. चला चला आता लाईव्ह ऐकूया. आले त्याचबरोबर ज्या वाणीला ऐकण्याकरता उभा सह्याद्री एका क्षणार्धात स्तब्ध होतो. 2 दशकांहून अधिकचा काळ ज्यांच्या शब्दांनी या महाराष्ट्राला स्फुरण चढवलं, ज्यांच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वाक्य या सह्याद्रीच्या मागील इथल्या माणसांची मनातली अगदी ते श्वासरूप झेलत त्या क्रांतीची पावलं उठवली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अखंड सह्याद्रीचा बुलंद आवाज, सुप्रसिद्ध शिवशब्द व्याख्याते, सुप्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक नितीनजी बालगुडे पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी माध्यमांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मी आता सगळ्यांना विनंती करतो की सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत. आपण सगळ्याची मधीची जागा आहे, जर आपल्याला बसण्यामध्ये कुठलाही संकोच नसेल तर कृपया करून आपण ते बसूया. आणि इकडचे जे मधले जो दरवाजा आहे तिथे जे आपण बसतात थोडस उठून तो डोअर जर ओपन केला तर ती बाहेरची लोक आहेत त्यांना पण आतमध्ये येता येईल. पत्रकार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो आपल्याला बसण्याकरता जागा आहे. मध्ये जर आपल्याला बसण्याकरता संकोच नसेल तर मी कॅमेरामॅनना विनंती करेन की आपण थोडंसं बाजूला येऊया. आपण यामध्ये बसा, मध्ये बसा. आणि तो दरवाजा आपल्याला पूर्ण उघडायचा आहे. थोडस बाहेर जी अजूनही हजारोंची गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्यांनाही या सगळ्या सुश्राव्य व्याख्यानासह सगळ्या कार्यक्रमासाठी आपण वेळ न दवडता आपल्या सगळ्यांच्या समक्ष निमंत्रित करतो. आज आपण केवळ एका व्याख्यानासाठी जमलेलो नाही तर विचारांच्या एका पर्वाची साक्ष देण्यासाठी हा अभूतपूर्व माणसांचा मेळा आपल्याला पाहायला मिळतो. ज्यांच्या शब्दांमध्ये इतिहासाचा अभिमान, ज्यांच्या आवाजामध्ये स्वाभिमानाची ज्वाला, ज्यांच्या प्रत्येक वाक्यात तरुणांना उभं करण्याची ताकद आहे आणि यांच्या व्याख्यानातून हजारो युवकांना आयुष्याची नवी दिशा मिळाली. ज्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द या सह्याद्रीनं क्रांतीचं पहिलं पाऊल म्हणून पाहिलं. आजही रसिक श्रोता ज्यांना ऐकण्याकरता एका क्षणात स्तब्ध झाल्याची अनुभूती आपण पाहतो. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ही अभूतपूर्व गर्दी ज्यांना ऐकण्यासाठी इथं हा अलोट जनसमुदाय पाहायला मिळतो. सुप्रसिद्ध शिवशब्द व्याख्याते, सुप्रसिद्ध इतिहासकार, अनेक तरुणांच्या हृदयावर ज्यांच्या आवाजानं अमोघ वक्तृत्व शैलीनं खऱ्या अर्थानं आजही भुरळ घातली आहे. या सह्याद्रीचा बुलंद आवाज अनेक तरुणांचे मार्गदर्शक दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरात प्राध्यापक श्रीमान नितीन बालगुडे पाटील साहेब यांचा आपण इथे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी मंडणगड तालुक्याच्या वतीनं मी सर्वांना विनंती करेन की आपण मंडणगड तालुक्याच्या वतीनं आपला शब्दसुद्धा मी स्वागत करतो आणि जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक लोकनेते माननीय निलेशजी सांबरे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या हे वैविध्यमान अभ्यासू ऐतिहासिक वाणीला आपल्या सगळ्यांच्या साथीनं आणि साक्षीला आपण सन्मानित करावं.
जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये आपण गावाला सन्मान करत आहोत. स्वराज्याचे विधाते निर्माते आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास, स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास, तरुणांची प्रेरणा, तरुणांच्या मार्गाचं पाठे ज्यांच्या अरोग माणिकतेने आणि हा महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रबोधनाच्या मार्गावर येऊन ठेवलाय, हा साक्ष ज्याने दिला. जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये सन्माननीय नितीनजी बालगुडे पाटील साहेबांना विनंती करतो की उपस्थितांना आपण संबोधित करा. तर नितीन बालगुडे साहेब आता व्याख्यानाकडे उभे राहिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता रिलॅक्स पहिल्यांदा आल्याच्यानंतर सर्वांना समोरच्या व्यक्तींना बसायला लावलेले त्यांनी आणि हॉलला पूर्ण शांत करणार पहिले ते, कारण मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि पहिल्यांदा स्टार्टिंग अशीच असते. त्याच्यानंतर एकदा सुरुवात केल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला खूप काय ऐकायला मिळेल. बघा इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण हॉल पॅक झालेला आहे ऐकण्यासाठी. बाहेर पण पब्लिक आहे. वरती सेकंड थर्ड तिन्ही माले फुल आहेत आणि बाजूला पण स्क्रीन लावलेली आहे. त्यांनी टाईम बघितलेला आहे, किती वाजले ते बघले, एक्झॅक्ट त्यांचा टाईम असणार, किती वेळ बोलायचं आहे ते. अथांग समुद्राचा आणि बलाढ्य माणसांचा प्राण म्हणजे कोकण. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जर कुठं राहिले असतील तर ते कोकण प्रांत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडीचा प्रांत म्हणजे कोकण. या प्रांताला शिवाजी महाराजांनी नाव दिलं होतं नवनिधी. स्वराज्याला नवनिधी देणारा हा प्रांत, हा कोकण गडकिल्ल्यांचा आहे, हा कोकण ताडामाळांचा आहे, तसा हा कोकण बुद्धिवंतांचा आणि विचारवंतांचा आहे. देशाला दिशा देण्याचं काम, समाजाला विचार देण्याचं काम या प्रांतानं वारंवार केलं. इथं सगळीच पिकं आमात येतात, त्यात बुद्धीचं पीकही तितकंच आमात येतं हा इथला इतिहास आहे. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. आपल्या आजूबाजूची सगळी माणसं उंचीवर पोहोचावीत असा ध्यास ज्यांचा श्वास झालाय ते जिल्हा शिक्षण संस्थेचे सन्मान्य निलेशजी सांबरे गेले काही काळ उद्याच्या पिढीसाठी सातत्यानं काम करतात. आरोग्य क्षेत्रात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, इथली मुलं घडावी, इथल्या मुलांनी इतरांची आयुष्य घडवावी या उर्मीनं झपाटल्यासारखं ते काम करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम. मी निलेशजी सांबरे सर, जिल्हा शिक्षण संस्था आणि हे सगळं घडावं अशा अतिइच्छेनं उपस्थित असलेले आपण सगळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कौतुक करतो. एक तरुण वैतागून रस्त्याने चालला होता, कंटाळला होता, थकला होता, कुठेतरी थांबावं, शांतपणे विश्रांती घ्यावी असं त्याला वाटलं आणि तो एका दाट झाडीत शिरला. एक मोठं झाड बघितलं आणि त्याच्या कुंड्याशी तो बसून गेला. वाऱ्याच्या हळूवार गार झुळूक आली आणि त्याला इतकं छान वाटलं की शांतपणे त्यांनी डोळे मिटले. थोडा वेळ गेला, त्या शांततेचा तृप्ततेचा अनुभव त्यांनी घेतला आणि त्याच्या मनात विचार आला, पोटात भूक लागलीये, जर खायला मिळालं असतं इथं तर काय बहार आली असती. त्याच्या मनात विचार आला आणि काय खायला मिळावं हे पदार्थ डोळ्यासमोर तरळले आणि दुसऱ्या क्षणी ते सगळं त्याच्याकडून उपस्थित झालं. विचार करायला वेळ नव्हता, त्यांनी जे समोर होतं ते पटपट खाऊन घेतलं. तृप्त त्याचा ढेकर गेला, पुन्हा शांतपणे बसला. जेवण उत्तम झालं, पण थोडा आता जेवणानंतर थंड काही प्यायला मिळालं असताना मजा आली असती. त्याच्या मनात काय प्यायचं याचा विचार आला आणि क्षणात त्याच्या समोर ते हजरही झालं. तो तृप्ततेनं ते थंड प्या. आता तरी शांतपणे डोळे मिटले.
जेवण झालं होतं, थंड घेऊन शरीर थंड झालं होतं, वाऱ्याची झुळूक स्वर्गात असल्याचा भास आणून देत होती. आणि त्या वातावरणात त्याच्या शांत मनात विचार आला, सगळं उत्तम चाललंय, नशिबानं येतात. आणि त्यांनी डोळे उघडले, वर ते प्रचंड मोठं झाड दिसलं आणि मनात विचार आला, या झाडावर भूत असली तर. दुसऱ्या क्षणी त्याला झाडावर भूत असताना दिसली आणि त्याच्या मनात विचार आला, आता ही भूत मला त्रास देणार. आणि क्षणात ती भूत खाली उतरली, त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. आता ही भूत मला मारून टाकणार. आणि तिसऱ्या क्षणी त्या भूतांनी त्याला मारूनही टाकलं. तो ज्या वृक्षाखाली बसला होता तो कल्पवृक्ष होता. तिथं तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती पूर्ण होते. खरं तर या जगात, सृष्टीत, वास्तवात कुठं कल्पवृक्ष आहे की नाही मला माहिती नाही, पण प्रत्येक माणसाचं मन हे त्याच्यासाठी कल्पवृक्षासारखंच काम करतं. ज्या मनात तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती इच्छा पूर्णत्वाला जाते. या जगामध्ये तुमचा पराभव करायचं सामर्थ्य दुसरा कुणाचंही नाही, ते फक्त तुमच्या विचारात आहे. या जगात दुसरा कुणी तुम्हाला बंधनं घालू शकत नाही, तुम्हाला बंधनं फक्त तुम्ही घालू शकता. या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही, तुम्हाला मर्यादा फक्त तुम्ही घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही, तुम्हाला विजयी फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. तुमचं मन हे जगातलं सगळ्यात सामर्थ्यशाली शस्त्र आहे. सगळ्यात. एका कैद्याला न्यायमूर्तीने मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तत्कालीन काळात मृत्यूदंड देणं म्हणजे फासावर चढवणं, पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तीला विनंती केली, याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्ती म्हणजे ठीक आहे. आणि त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होता, मला विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मध्ये. शिक्षेचा दिवस उजाडला, त्या कैद्याला बाहेर काढलं. शास्त्रज्ञ अधिकारी जमा झाले, त्याला सांगितलं, आता काही क्षण तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश करण्याऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि त्याला टोचल्या. झाला, दंश झाला. अर्ध्या तासात त्या कैद्याच्या तोंडातून फेस बाहेर आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्पाचा दंश झाला होता का? विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. तुम्ही यशाचा विचार केला तुम्ही यशस्वी, तुम्ही अपयशाचा विचार केला तुम्ही अपयशी, तुम्ही सकारात्मक विचार केला सगळं सकारात्मक, तुम्ही नकारात्मक विचार केला सगळं नकारात्मक. तुमचा विचार हेच तुमचं आयुष्य घडवतं किंवा बिघडवतं. या जगात दुसऱ्या कुणालाही ताकद नाही तुमच्या आयुष्यावर कुठला परिणाम करायची, घडवण्याची, बिघडवण्याची अजिबात नाही. तुम्ही जे तुमचं घडेल ते तुम्ही घडवता, जग नाही. तुमच्यात सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त ठरवायला. मानवी व्यक्तिमत्वाचे अभ्यासक आणि जीवशास्त्रीय संशोधक असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचे ते सांगा, आम्ही बनवून देतो. हवं ते बनवता येतं. डॉक्टर बनायचं बनू शकता, इंजिनियर बनू शकता, वकील बनू शकता, शास्त्रज्ञ बनू शकता, क्रिकेटपटू बनू शकता, अभिनेता बनू शकता. जे हवं ते. तुम्ही कुठे जन्माला आला, कुणाच्या पोटी जन्माला आला, कोणत्या परिस्थितीत जन्माला आला, काही फरक पडत नाही. तुम्हाला व्हायचंय ना, बस तुम्ही ठरवा आणि कामाला लागा, संपला विषय. शास्त्रज्ञ म्हणतात तुम्ही फक्त आम्हाला नवजात बाळ द्या. ओल्या मातीच्या गोळ्याला हवा कसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा कसा आकार देता येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवा. मी जिजाऊ शैक्षणिक संस्थेचं वारंवार अभिनंदन एवढ्यासाठी करतो ते या संस्कार क्षम वयाला म्हणजे ओल्या मातीला घडवताय, जिथं घडायची 100%
सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त एक गोष्ट गरजेची, जितक्या लवकर तितक्या लवकर ध्येय ठरवा. 12 वर्षाचे होते शिवराज. शहाजी राजांनी मासा जिजाऊनी ठरवलं. थोरले पुत्र संभाजी राजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य उभा करतील आणि धाकटे शिवराजे मासा जिजाऊंच्या सोबत पुण्यास येतील आणि ते महाराष्ट्रात स्वराज्य उभा करतील. वय किती आहे? 12 वर्ष. ध्येय ठरलंय. मासाहेबांबरोबर शिवराजे पुण्याकडे निघाले. जाते वेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्या, आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळ तू जगला पाहिजे. मग शहाजी राजांनी जाते वेळ काय दिलं आपल्या पुत्राला? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपन्न चंद्र लेखेव मुद्रा विष्णू विश्ववंदिता शाहसुरो शिवश्रेष्ठ मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतो आहे? प्रतिपन्न चंद्र लेखेव विष्णू विश्ववंदिता. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमची मुद्रा वाढत वाढत राहील आणि एक दिवस ती विश्वाला वंदनीय होईल. पुत्र कुठं आहे? अजून बेंगलोरातच आहेत. पुण्याला जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगताय आम्हाला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराच. शहाजी राजा असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का? नाही, तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालाचा जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. का कोकणातली मुलं IAS का नाही होऊ शकत? कोकणातली मुलं IPS का नाही होऊ शकत? कोकणातली मुलं IITians का नाही होऊ शकत? कोकणातली मुलं शास्त्रज्ञ का नाही होऊ शकत? सगळे होऊ शकतात. अडचण काय? होऊच शकतात. हा विश्वास दे, म्हणजे त्याला आपोआप त्याच्या ध्येयासाठी तयार कर. शहाजी राजांनी ते केलं. तुम्ही करणारच, राज्य उभा राहणारच, हा विश्वास आहे. ज्यांची मुलं जिल्हाधिकारी होतात, ज्यांची मुलं जिल्हा पोलीस प्रमुख होतात, त्यांच्या घरातलं वातावरण कसं असतं? त्यांची घरं वेगळी, आपली घरं वेगळी, त्यांच्या क्षमता वेगळ्या, आपल्या क्षमता वेगळ्या. असं काही असतं का? अजिबात नाही. सगळ्यांना दिवसाचे 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या 24 तासाचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. प्रत्येकाला बुद्धी सारखीच मिळते, पण मिळालेल्या बुद्धीचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. तुम्हाला जे मिळालं आहे त्याचा वापर तुम्ही कसा करता याच्यावर तुमचं यश असतं. शिवाजी महाराज आपलं पुण्यात आले तर काहीच नव्हतं, पण महाराज घरनं सांगत नाही बसले. कुणी मला तोफा दिल्या तर लढेल म्हणतो, कुणी मला सैन्य दिलं तर राज्य उभा करेल म्हणतो. नाही, जे आहे त्याचा वापर केला आणि त्याच्या बळावर आपलं ध्येय गाठलं. आमच्या मुलाला ते सांगा, कारण कसली सांगता? आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताला बलस्थान माना आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सगळ्यात मोठं याच्यात. या जगामध्ये इतिहास ज्याला सगळं मिळालंय त्यानं कधी घडवलेला नाही. ज्याच्याकडे शून्य आहे त्यांनीच विश्व उभा केलंय. त्यामुळे तुम्ही शून्य आहात याचा अर्थ तुम्ही विश्व उभा करणार आहात. कारण कसली सांगा? प्रत्येकाच क्षमता आहे, प्रत्येक. मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला आणि म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला विचारलं 100 मीटर म्हणजे किती?
माझ्या लक्षात आलं काय झालं ते. मी त्याला म्हटलं तू काय खेळ वगैरे खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावर असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर पळायला सांगतोय का? 100 मीटर नाही, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला? अरे हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचा रेकॉर्ड 9.58 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. मला सुचायचंच बंद. एवढ्या त्याचा मित्र धावत आला, एक पळत कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयानक त्याच्यात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हटलं तुला का हुसेन बोलतो रे पडलो मोठास, त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटलं मग कुत्रा मागवा लागला. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहे. संकटाचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाही, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांना आपले गुरु मानतात. जिथं आंबेडकर शिकले त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बराक ओबामानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय आणि त्याच्या खाली लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज आंबेडकर. रस्त्याच्या विजेच्या खांबाखाली बसून शिकणारा मुलगा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो. परिस्थितीनं त्यांना हरवलं. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती होतात. परिस्थितीनं त्यांना हरवलं. लाल बहादूर शास्त्री गंगेच्या एका काठावर राहायचे, शाळा दुसऱ्या काठावर. रोज 9 शाळेला जावं लागायचं. पैसे असायचे नसायचे, त्या दिवशी काठावर उभा राहिले. नावा येत होत्या, जात होत्या. लाल बहादूर उभा. शेवटी शेवटच्या नावड्याला विचारलं, लाल बहादूर येतोयस ना? चल शेवटची नाव आहे. लाल बहादूर म्हटले यायचं तर आहे. मग थांबलायस का? तुम्हाला द्यायला पैसे नाहीयेत माझ्याकडे. अरे मग उद्या दे. पण उद्या तर कुठून येते? अरे मग आल्यावर दे ना. आई सांगते आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको, तुम्ही जा, मी येईल. शेवटची नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यामध्ये भया पुस्तकं गुंडाळायचे, त्याच्या मुंडाचा करून डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत झेप खायचे. झपाटा पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. कपडे परिधान करायचे, भया पुस्तकं येऊन शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. कोण म्हणतं परिस्थिती तुम्हाला अडवते? तर मंडळी, हे होते नितीन बानगुडे पाटील साहेब. त्यांचं व्याख्यान जबरदस्त झालेलं आहे आजचं, आणि हे आपण पार्ट 1 बनवलेलं आहे. दुसरा व्हिडिओ आपला येणार आहे तो पार्ट 2 मध्ये येणार आहे, कारण खूप मोठी व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, त्यांच्या व्याख्यानामध्ये आपल्याला बघायला मिळालं, त्यांनी जेव्हा प्रोग्रामला स्टार्टिंग केले तेव्हा टायमिंग त्यांनी बघितलं, आणि मोटिवेशनल स्पीकर जे असतात ते टायमिंग एक्झॅक्ट टाईम असतो त्यांचा 1 तास, 1.25 तास, 1.5 तास, कारण तेवढी कॅपॅसिटी असते बोलण्याची.